नमस्कार मित्र हो, आज आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू एस्टिमेट्स या प्रकरणाचा अभ्यास. अंदाजपत्रक परिचय असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. अंदाजपत्रक म्हणजे काय असं तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या समोर लगेचच येतं खर्चाचा आकडा. अंदाजपत्रक म्हणजे खर्च काढण्याची प्रक्रिया. हो, नक्की हेच बरोबर आहे. अंदाजपत्रक म्हणजे खर्च काढण्याची प्रक्रिया. कशाचा खर्च काढायचा? नियोजित कामाचा खर्च काढायचा. प्लॅन्ड किंवा प्रपोज्ड वर्कचा आपण खर्च काढणार आहोत. कोणतंही काम जे करायचं आहे त्याचा काम करण्यापूर्वी खर्च काढला जातो. हा खर्च काढण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला अंदाजपत्रक म्हणतात. हे निश्चित लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं का? याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही कामाचा जर खर्च काढायचा असेल तर त्याला आपल्याला त्या कामाचं स्वरूप, त्या कामासाठी कामामध्ये अंतर्भूत असणाऱ्या सर्व बाबी, सर्व घटक याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. त्या घटकांचे तपशीलवार माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या घटकांची गुणवत्ता काय असणार आहे, ते घटक निर्माण करताना आपल्याला कोणत्या गुणवत्तेचं मटेरियल वापरावं लागणार आहे, त्या घटकांची निर्मिती करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या साहित्याचा वापर करावा लागणार आहे, या सर्व बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अंदाजपत्रक करताना खर्चाच्या सर्व बाबींचा आपण सांगोपांग विचार करून आपण एस्टिमेट करतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता उदाहरण सांगायचं झालं अंदाजपत्रकाचं तर तुमच्या घरामध्ये समजा सत्यनारायणाची महापूजा आहे, बरोबर. हे एक कार्य आहे, हे एक काम आहे, बरोबर की नाही. आणि मग या कामासाठी येणारा खर्च जर काढायचा असेल तर आपल्याला काय विचार करावा लागेल की या कामामध्ये कोणकोणती कलमं आपल्याला उभार करायची आहेत, कोणकोणती कामं आपल्याला करायची आहेत याची यादी करावी लागेल. लगेच आपण पेन घेणार, कागद घेणार, 1 2 3 4 अशी कामं करायची आहेत. म्हणजे काय, लग्न त्या निमंत्रण पत्रिका छापायच्यात, त्याच्याशिवाय त्याच्यानंतर भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, नंतर पूजेचं फंक्शन असणार आहे, डेकोरेशनचं कार्यक्रम आपल्याला काम करावं लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आपण डोळ्यासमोर आणतो आणि त्याची यादी तयार करतो. 1 बाय 1 सगळी यादी तयार होते आणि मग पुढे जाऊन त्या प्रत्येकाला किती खर्च येणार आहे आपण काढायला घेतो, बरोबर. मग आता तो प्रत्येकाचा खर्च काढायचा असेल तर आपण काय करतो, त्या तज्ञाचा आपण सल्ला घेतो आणि त्याचा खर्च काढतो, कारण आपल्याला त्याच्यामध्ये माहिती नसते. पण जर तुम्ही असं समजलात की मी त्या सगळ्यातलाच मी तज्ञ आहे तर तुम्ही त्याचा खर्च काढू शकता, बरोबर की नाही. त्याचा खर्च काढणे काही अवघड नाही. जर तुम्ही त्याच्यामध्ये नॉलेज असेल, त्याचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही त्याचा खर्च सहजपणे काढू शकता. कसा काढणार हा खर्च? समजा त्यातला एकच कलम घेऊया आपण, भोजनाचा कार्यक्रम, बरोबर. याच्यामध्ये आपण खर्च कसा काढणार तर या कार्यक्रमामध्ये, भोजनाच्या कार्यक्रमामध्ये कोणकोणती कलमे येतात, कोणकोणते मेनू येतात. मेनू पहिला आपण करणार आहोत पुरी, नंतर मोतीचूर लाडू, त्याच्यानंतर करणार आहोत बर्फी, बरोबर की नाही. त्याच्यानंतर करणार आहोत मटार पनीरची भाजी. असं आपण सगळे काय करणार, जे भोजनाच्या कार्यक्रमामधले मेनू तयार करणार. आणि ह्या मेनू मध्ये समजा मी एखादं उदाहरण घेतलं, समजा मोतीचूर लाडू करणार आहोत. बघा आता त्याचं परत सविस्तरपणे आपण विचार करणार. मोतीचूर लाडू बनवायला काय खर्च येईल, मग त्याला डाळ किती लागेल, बरोबर की नाही, साखर किती लागेल, तूप किती लागेल, व्हॉटेव्हर जे काही लागेल ते किती लागेल, त्या साहित्याची सविस्तरपणे क्वांटिटी काढणार, त्याचा आपण अभ्यास करणार, बरोबर. खर्चाच्या बाबींचा आपण एकत्रितरित्या अभ्यास करणार आणि मग अशाच पद्धतीनं प्रत्येक कलमाचा खर्च आपण काढणार आणि एकूण खर्चाची बेरीज करणार. आणि आलेला खर्च म्हणजे अंदाजपत्रक. त्याच्यामध्ये इतर काही खर्च लागणार असतील तर त्याच्यामध्ये आपण मिळवणार. आणि हे मिळवलेले जे खर्च आहेत ते एकत्रित केल्यानंतर जो आकडा येतो तो म्हणजे अंदाजपत्रकीय रक्कम असते. हे नक्की लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. तर अशा रीतीने कोणत्या काही परिस्थितीमध्ये बघा, काही परिस्थितीमध्ये हा खर्च सांगणाऱ्या काही व्यक्ती असतात. बघा, समजा त्या ठिकाणी तुम्ही कोणतंही फंक्शन घेणार असाल तर इव्हेंट मॅनेजमेंटच्या लोकांकडे जर गेलात ना, तुम्ही सांगितलं की मला सत्यनारायणाची पूजा घालायची, त्या लोकांना माहिती असतं सत्यनारायणाची पूजा घालण्यासाठी कोणकोणती कामं करावी लागतात. त्यांना सांगितलं ना मी 500 लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी व्यवस्था करतोय तर मला खर्च किती येईल, ते पटकन सांगतात तुम्हाला 1.5 लाख रुपये खर्च येईल का. हो, त्यांनी अशा अनेक सत्यनारायण पूजांचं आयोजन केलेलं असतं, त्यांना त्याचा अनुभव असतो, त्याच्यामुळे ते खर्च सांगून मोकळे होतात. अनुभवाने सुद्धा तुम्हाला इमिजिएटली खर्च सांगता येतो. आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण सविस्तरपणे विचार करून आपण खर्च काढू शकतो. अशा रीतीनं खर्च काढण्याची ही प्रक्रिया आपल्याला जर राबवायची असेल तर प्रकल्प, त्या कामाचं स्वरूप आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्या कार्याचं स्वरूप आपल्याला माहिती असलं पाहिजे. पाहूया अंदाजपत्रकाची व्याख्या, म्हणजेच डेफिनेशन ऑफ एस्टिमेट. कशी करता येईल आपल्याला व्याख्या अंदाजपत्रकाची? कोणत्याही कामाचा, कन्स्ट्रक्शन कामाचा
अथवा कोणत्याही कामाचा, नियोजित कामाचा बरं का, नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्यासाठी केली जाणारी कृती म्हणजेच एस्टिमेट होय. थोडी विस्तृतपणे करायला गेलो मी अजून तर ती व्याख्या कशी करता येईल? नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्यासाठी स्थूल मनाने अथवा सविस्तरपणे आकडेमोड करून काढलेला खर्च व हा खर्च काढण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे अंदाजपत्रक होय. होय की नाही? काय काय केलं? आकडेमोड केली आणि अंदाजपत्रक तयार केले, अशी व्याख्या आपल्याला करता येते. दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल, ढोबळ मनाने अथवा काही ठोकताळे वापरून जर आपण अंदाजपत्रक केलं किंवा सविस्तरपणे आकडे मोडून जर आपण अंदाजपत्रक केलं तर त्या अंदाजपत्रकामध्ये थोड्याशा वेगळ्या बाबी येतात. त्याच्यामुळे व्याख्या आपल्याला करता येते, ढोबळ मनाने काही ठोकताळे वापरून अथवा प्रत्येक कलमाचा सविस्तरपणे खर्चाचा अभ्यास करून कामासाठी लागणारा एकूण खर्च काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अंदाजपत्रक असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. इंग्लिशमध्ये जर म्हणाला तुम्ही, द मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग द प्रॉबेबल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट ऑर वर्क इज कॉल्ड एस्टिमेट. आता पाहूया अंदाजपत्रकाचं महत्व. एस्टिमेट्स, इम्पॉर्टन्स ऑफ एस्टिमेट्स. काय महत्व आहे अंदाजपत्रकाचं? म्हणजे कशासाठी अंदाजपत्रक करायचं? नाही केलं तर काय होईल? अंदाजपत्रक तुम्ही केलंच नाही तर काय होईल? हो, नक्कीच तुमच्या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर आपला परिणाम होईल आणि कदाचित ते प्रकल्प अर्धवटही राहू शकतो जर तुम्ही अंदाजपत्रक केलं नाही तर. अंदाजपत्रकामुळे काय होतं? सगळ्यात प्रथम आपल्याला जे काम करायचंय, जे आपलं नियोजित काम आहे त्याचा अंदाजे खर्च, संभाव्य खर्च आपल्याला मिळतो. सगळ्यात प्रथम काय मिळतं? संभाव्य खर्च मिळतो. हा संभाव्य खर्च मिळाला की आपल्याला त्या खर्चाला मंजुरी घेता येते. म्हणजे तो प्रकल्प उभारणीची मंजुरी जी आहे तो त्याला येणाऱ्या खर्चाच्या आधारे आपल्याला घेता येते. लक्षात आलं का? म्हणजे त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन असेल, म्हणजे प्रशासकीय मान्यता असेल, तांत्रिक मान्यता असतील, त्या मान्यता आपल्याला एस्टिमेटच्या आधारे घेता येतात. बरोबर. तिसरा मुद्दा, अंदाजपत्रक जर आपण केलं तर आपल्याला या खर्चासाठी आपल्याकडे तरतूद आहे का नाही, आपल्याकडे किती भांडवल आहे किंवा आपल्याकडे किती निधी उपलब्ध आहे, या कामासाठी किती फंड्स उपलब्ध आहेत याचा विचार आपण करू शकतो. आणि जर तेवढ्या फंड्स उपलब्ध नसतील तर आपण केलेला जो अंदाजपत्रक आहे हे अंदाजपत्रक आपल्या प्रत्यक्ष असणाऱ्या, उपलब्ध असणाऱ्या फंड्सच्या मानाने जास्त आहे असं असेल तर अंदाजपत्रक करताना आपण त्याच्यामधील काही बाबी वगळून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या निधी एवढाच आपण काय करू शकतो? खर्च करू शकतो. तसं आपण अंदाजपत्रक तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला अंदाजपत्रक काय करतं? गाईड करतं की तुम्हाला किती काम करणं शक्य आहे याची आगाऊ माहिती देतं आणि त्यामुळे आपल्याला निर्णय घेणं शक्य होतं. होय की नाही? त्याच्या पुढे जाऊन आपण अंदाजपत्रक केल्यामुळे आपल्याला खर्चाचा आकडा मिळालेला असतो. बरोबर. याच्यामध्ये शिवाय कलमाप्रमाणे खर्चाचा आकडा मिळालेला असतो. सुरुवातीला कोणतं कलम करायचंय याचा खर्च माहिती असतो, त्याच्यानंतर कोणतं कलम करायचंय याचा खर्च माहिती असतो, शेवटी कोणतं कलम करायचंय याचा खर्च माहिती असतो. आणि ही कलम ही क्रमाक्रमाने कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये तर ही कलम क्रमाक्रमाने केली जातात. त्याला लागणारा कालावधी वर्षभराचा असतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतो. लक्षात आलं का? मग त्या कालावधीमध्ये, कोणत्या कालावधीमध्ये किती खर्च येणार आहे याची माहिती आपल्या डोळ्यासमोर असते केवळ अंदाजपत्रकामुळे. आणि त्यामुळे कालावधीनुसार आपल्याला खर्चाची तरतूद करता येते. म्हणजे आपल्याला निधी, फंड्स उपलब्ध करता येतात. कशामुळे? अंदाजपत्रकामध्ये आपण त्या ठिकाणी एस्टिमेटमध्ये सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. बरोबर. आता त्याच्या पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर याच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही या काढलेल्या खर्चाच्या साठी जी संसाधनांची क्वांटिटी काढलेली ती पण आपल्याला उपयुक्त पडते. म्हणजे प्रकल्प उभा करताना त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे, ते किती प्रमाणात लागणार आहे आणि ते केव्हा लागणार आहे याचं आपल्याला नियोजन करता येतं. कारण एस्टिमेटमध्ये ते आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं. एवढंच काही संपूर्ण प्रकल्प आपल्याला उभा करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे हे सुद्धा आपल्याला एस्टिमेटच्या आधारे काढता येतं. कारण एस्टिमेटमध्ये कोणती कामं किती मोठी आहेत, ती क्वांटिटी त्याची किती आहे
त्यानुसार त्याला किती कालावधी लागणार आहे, असा प्रत्येक कलमाचा कालावधी काढून आपण एकूण कामाचा कालावधी सुद्धा काय करू शकतो, काढू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून इथे कालावधी काढण्यासाठी आपल्याला काय मिळतं, या ठिकाणी एस्टिमेट उपयुक्त ठरतं. कन्स्ट्रक्शन उद्योगामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेताना टेंडर तयार केली जातात आणि नंतर कॉन्ट्रॅक्टर बरोबर त्या टेंडरच्या अनुषंगाने कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट तयार केलं जातं. हे तुम्हाला साधारण ऐकून असाल. टेंडर म्हणजे काय असतं. कॉन्ट्रॅक्टर निवडीसाठी आपण एक विशिष्ट प्रकारचं डॉक्युमेंट तयार करतो, एक कागदपत्र तयार करतो. तर या कागदपत्रामध्ये अंदाजपत्रक हे अतिशय महत्वाचा भाग असतं. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्यानंतर त्याच्याबरोबर एक अग्रीमेंट केलं जातं. त्याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट जे आहे तर ते करत असताना त्या कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंटसाठी सुद्धा हे एस्टिमेट हे अतिशय महत्वाचं कागदपत्र असतं आणि त्याच्यामुळे ती कागदपत्र तयार करण्यासाठी आपल्याला एस्टिमेटचं महत्व आहे किंवा एस्टिमेटचा उपयोग होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नियोजनासाठी आपल्याला एस्टिमेटचा उपयोग होतो. कसा? जसं की आपण मटेरियलचं प्लॅनिंग करणार, लेबरचं प्लॅनिंग करणार, मशिनरी व इक्विपमेंटचं प्लॅनिंग करणार किंवा खर्चाचं प्लॅनिंग करणार. प्लॅनिंग म्हणजे नियोजन. हे जे आपण करणार आहोत हे खर्चाचं प्लॅनिंग किंवा नियोजन करण्यासाठी आपल्याला एस्टिमेट मध्ये काढलेल्या कलमांच्या ज्या क्वांटिटी आहे आणि त्या क्वांटिटीच्या अनुषंगाने काढलेला जो कालावधी आहे, कोणतं काम करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, हे जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं आणि त्याच्या अनुषंगाने कालावधीनुरूप कोणतं मटेरियल केव्हा लागणार आहे त्याचं नियोजन, कोणते लेबर कोणत्या कालावधीत लागणार आहे त्याचं नियोजन, किंवा किती खर्च येणार आहे, कोणत्या कालावधीत तो येणार आहे याचं नियोजन आपल्याला करता येतं. आणि हे नियोजन करण्यासाठी काही प्लॅनिंग मधल्या मेथड्स आहेत, प्लॅनिंग मेथड्स. त्या प्लॅनिंग मेथड्स इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला एस्टिमेट उपयुक्त ठरतं किंवा त्याचं त्या ठिकाणी महत्व आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्याशिवाय आपण कोणतंही काम जर आपल्याला गुणवत्तेचं करायचं असेल, क्वालिटीचं करायचं असेल, तर आपल्या एस्टिमेटमध्ये कोणत्या क्वालिटीचं मटेरियल आपण वापरलंय याचा उल्लेख केलेला असतो. त्याच्याशिवाय ते काम कशा पद्धतीनं करायचंय, केलं जाणार आहे, हे आपण त्या एस्टिमेटमध्ये उल्लेख केलेला असतो. एस्टिमेट करताना आपण स्पेसिफिकेशनचा विचार करतो की ज्या स्पेसिफिकेशन मध्ये या क्वालिटी विषयीचं वर्णन असतं आणि त्याच्या अनुषंगाने एस्टिमेट केलेलं असतं. त्याचे दर त्याच्या अनुषंगाने धरलेले असतात, त्यामुळे कॉस्ट सुद्धा त्याच्या अनुषंगानेच येते. आणि म्हणून अंदाजपत्रकामध्ये आपण नियोजनाचा बेस धरलेला असतो आणि म्हणून आपण या उत्तम गुणवत्तेच्या आधारे योग्य किमतीत, बरं का, या एस्टिमेट मध्ये गुणवत्ता, योग्य किंमत आणि कमीत कमी काळ लागावा यासाठी आपल्याला एस्टिमेट महत्वाचं असतं, उपयुक्त असतं. हे आपण या अंदाजपत्रकाच्या महत्वाच्या दृष्टीने विचारात घेणं गरजेचं आहे. पाहूया अंदाजपत्रकामध्ये कोणत्या तांत्रिक संज्ञा असतात. टेक्निकल टर्म्स इन एस्टिमेट म्हणजे काय? काही टर्म्स ज्या आहेत ना, ह्या टेक्निकली इंजिनिअरिंग मध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ह्या टर्म्स महत्वाच्या आहेत. अंदाजपत्रक करताना या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून पाहूया. आता बघा, अंदाजपत्रकीय किंमत, बरोबर. दुसरी कुठली किंमत असते तर ती प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर आपण एकूण खर्च काढला की ती जी किंमत असते ती किंमत की ज्याला म्हणतात प्रत्यक्ष किंमत. प्रत्यक्ष किंमत, अंदाजपत्रकीय किंमत याविषयी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष किंमत म्हणजे काय? जेव्हा काम पूर्ण होते तेव्हा त्या कामासाठी आलेला एकूण खर्च, काम पूर्ण झाल्यानंतर आलेला एकूण खर्च म्हणजे प्रत्यक्ष किंमत. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट ही केव्हा मिळते? द कॉस्ट कंप्लीट म्हणजे कॉस्ट ऑफ कंप्लीटेड वर्क इज कॉल्ड ऍक्च्युअल कॉस्ट. ठीक आहे. दुसरी कॉस्ट येते ती म्हणजे आपली एस्टिमेटेड कॉस्ट. म्हणजे आपण आता पाहिली ना ती अंदाजपत्रकीय किंमत. ही कशी येते याची व्याख्याही आपण पाहिली. संभाव्य नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्यासाठी जे पत्रक तयार केलं जातं, खर्चाचं पत्रक तयार केलं जातं, त्याला काय म्हणतात? अंदाजपत्रक म्हणतात. संभाव्य कामाचं, नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे अंदाजपत्रक आहे. प्रॉबेबल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट डिटरमाइंड बाय सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन फॉर ऑल नेसेसरी एक्सपेंडिचर इज कॉल्ड एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. है की नाही? बरोबर. ही दुसरी टर्म.
तिसरी टर्म विचारात घ्यायची झालं तर आकस्मिक खर्च. आकस्मिक खर्च म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॉन्टिंजन्सीज. कॉन्टिंजन्सीज म्हणजे काय? तर कोणत्याही काम करत असताना त्या कामामध्ये एस्टिमेट केल्यानंतर आपण सर्वच बाबी विचारात घेत नाही. आता कोणत्या बाबी विचारात घेत नाही? समजा आपलं काम चालू असताना काहीतरी ऍक्सिडेंट झाला तर तिथे खर्च अचानक उद्भवला, किंवा समजा काम चालू असताना मार्केटमधल्या मटेरियलचे रेट खूप वाढले, हो की नाही? म्हणजे तो अचानकच घडलाय, ऍक्सिडेंटली, सडनली घडलाय, हो की नाही? हे सडनली जर घडलं असेल तर त्यासाठी आपल्या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला अगोदरच विचार करावा लागेल की भविष्यामध्ये आपलं काम करत असताना काही खर्च जे आहेत हे आपल्याला अचानक येऊ शकतात. मग त्यावेळेस आपल्या अंदाजपत्रकामध्ये जर तरतूद नसेल तर तो खर्च करायचा कुठून? आणि म्हणून अशा प्रकारचे अचानक येणारे जे खर्च आहेत हे सर्व खर्च करता यावेत म्हणून अंदाजपत्रकामध्ये आपण काही रक्कम, साधारण 3 ते 5% रक्कम, अंदाजपत्रकाच्या किमतीच्या 3 ते 5% रक्कम ही विचारात घेतो, गृहीत धरतो आणि अंदाजपत्रकीय किमतीमध्ये ती रक्कम मिळवतो की जी आकस्मिक उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार आपल्याला आलेल्या खर्चासाठी उपयुक्त ठरते. याला म्हणतात आकस्मिक खर्च. पुढची टर्म पाहूया, कार्यव्यापी आस्थापना, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. कार्यव्यापी आस्थापना म्हणजेच आपल्या कन्स्ट्रक्शन उद्योगामध्ये कोणताही एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करत असताना आपल्याला त्या प्रकल्पासाठी काही इंजिनियर्स, काही सुपरवायझर्स, काही अकाउंट ऑफिसर्स, ऑफिस बॉय इत्यादी सारख्या मंडळींची आपल्याला त्या ठिकाणी नेमणूक करावी लागते आणि ही त्या कामापुरतीच ती नेमणूक केली जाते. आणि असा हा स्टाफ की जो त्या कन्स्ट्रक्शन कामासाठीच नियुक्त केलेला असतो, काम कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी तो आपोआप टर्मिनेट होतो. अशा प्रकारच्या स्टाफच्या पगारासाठी किंवा त्याला द्यावयाच्या पेमेंटसाठी आपण अंदाजपत्रकामध्ये अंदाजपत्रकीय किमतीच्या 1 ते 2% रक्कम ही त्या ठिकाणी गृहीत धरतो आणि अंदाजपत्रकामध्ये ती ऍड करतो, ती मिळवतो. अशा प्रकारची अंदाजपत्रकीय रकमेमध्ये धरलेली 1 ते 2% रक्कम म्हणजे वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट होय. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अनेक टर्म्स आहेत, पण काही टर्म्स आपण याच्याशी एस्टिमेटशी रिलेटेड काही टर्म आपण पाहत आहोत. याच्यामध्ये प्राइम कॉस्ट नावाची एक टर्म आहे. प्राइम कॉस्ट म्हणजे काय? कन्स्ट्रक्शन उद्योगामध्ये काही कलमं अशी आहेत की आपल्याला अंदाजपत्रक तयार करताना त्या अंदाजपत्रकामध्ये कन्सिडर करता येत नाही, ती घेता येत नाही. जेव्हा काम सुरू होतं तेव्हा ते काम सुरू झाल्यानंतर मालकाच्या सल्ल्याने किंवा मालकाच्या चॉईस प्रमाणे ह्या वस्तू आपण मार्केटमधून विकत घेतो आणि त्यासाठी जो काही खर्च येतो तो अंदाजपत्रकामध्ये आपण गृहीत धरलेला नसतो. आणि अशा प्रकारचा खर्च की जो आपल्याला एस्टिमेटमध्ये गृहीत धरता येत नाही, अशा प्रकारची जी काही कलमं आहेत त्यावर जो आपल्याला खर्च करावा लागतो तर त्या खर्चाला प्राइम कॉस्ट असं म्हणतात. याच्यामध्ये बघा, वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी चार्जेस असतील किंवा डोअर फिटिंग्ज असतील किंवा त्यासाठी काही कलमं आहेत की जी आपल्याला, जसं की एसी बसवायचं असतील, नाही का, एअर कंडिशनिंगची व्यवस्था करायची असेल, लिफ्ट बसवायची असेल, अशी काही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आपल्याला करण्यासाठी त्या वेळेस त्या ठिकाणी मार्केटमध्ये चौकशी करून आपण त्याच्या किमती त्या अंदाजपत्रकामध्ये किंवा आपल्या खर्चामध्ये गृहीत धरतो. मात्र एस्टिमेट तयार करताना या खर्चाचा आपण विचार केलेला नसतो. अशा प्रकारच्या खर्चाला किंवा त्या किमतीला प्राइम कॉस्ट असं म्हणतात, मुख्य किंमत असं म्हणतात. ही न टाळता येणारी खर्चाची बाब आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. दॅट इज प्राइम कॉस्ट. ओके. याच्याशिवाय काही 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट आपल्याला गृहीत धरायचा असतो. याच्याशिवाय आपल्याला काही इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस आपल्याला विचारात घ्यायचे असतात. अशासारखे काही कलमं अंदाजपत्रकामध्ये आपल्याला गृहीत धरायची असतात. या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस आपण साधारणपणे अंदाजपत्रकाच्या 8% एवढा आपण विचारात घेत असतो. लक्षात आलं का? त्याच्यामुळे अशा प्रकारे काही गोष्टी आपण गृहीत धरत असतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या ठिकाणी टायटल्स दिलेली आहेत आणि म्हणून त्यांना तांत्रिक संज्ञा म्हणून आपण ओळखतो. वारंवार अशा प्रकारचे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील अनेक विषयांचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येण्याचा मानस आहे. धन्यवाद.